मराठा समाज संस्थेने पुण्यातील वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी हगवणी कुटुंबाचा निषेध व्यक्त केलाय। तसेच मराठा समाजाने लग्न सोहळा पार पाडताना रूढी परंपरेला फाटा द्यावा, साधेपणाने लग्न कार्य व्हावं यासाठी आचारसंहिता बनवली। कर्ज काढून लग्न करू नका, हुंडा पद्धत बंद करा, साधेपणा जपा असं आवाहनच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाला केले। संस्थेचे सरचिटणीस जयवंत सावंत, ॲडव्होकेट विलास हिरुगडे पवार, ॲडव्होकेट उत्तमराव निकम आदींनी संयुक्तपणे सांगितले की मराठा समाज संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे। रूढी परंपरा नष्ट होण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रबोधनाचं कार्य करत आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सर्व सामाजिक क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे। सर्व समाजात अशा घटना होत असतात, तरीही मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। मराठा समाजात लग्नाचं प्रदर्शन होत आहे असं चित्र उभं केलं जातं। ते म्हणाले, रूढी परंपरा नष्ट होण्यासाठी मराठी समाज संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे। हुंडा प्रथा नष्ट झाली पाहिजे, लग्नातील खर्च आटोक्यात आणला पाहिजे, श्राद्ध विधीवरील खर्च कमी झाला पाहिजे, 3 दिवसात सर्व श्राद्ध विधी झाले पाहिजेत। मराठा समाजाची आर्थिक सुबत्ता कशी वाढेल, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो, त्या कुटुंबावर बहिष्कार टाकला पाहिजे। तसेच मराठा समाजाने आता लग्न सोहळे कशा प्रकारे पार पाडावेत याच्यासाठी आचारसंहिता बनवली। ही आचारसंहिता समाजातील सर्व कुटुंबापर्यंत जाऊन प्रबोधन केलं जाईल असंही ते म्हणाले। ह्या हगवणी कुटुंबानंतर जे काही घडलेलं आहे याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ जी आलेली आहे, त्यासाठी पहिल्यांदा आमचे जे आत्ता इथं संघटनेचे पदाधिकारी आहेत यांनी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःच्या घरातून सुरुवात करावी। मग अंत्येष्टविधीची असेल, लग्नाची असेल, वास्तुशांतीची असेल। आज आम्ही वास्तुशांतीसुद्धा किती मोठ्या प्रमाणात करतो आहे। तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत हे समाज कधी स्वीकारेल, आम्ही जे पदाधिकारी म्हणून मिरवतो ह्यांनी सुरुवात केल्या तरच हे होणार आहे, नाहीतर होणार नाही। मग नुसतंच आम्ही प्रेसला बातम्या देणं आणि ते करणं ह्यात काही फरक पडणार नाही। तर मी आज मुद्दाम सगळ्यांना आवाहन करेन, ज्या संघटनेत जे पदाधिकारी आहेत त्यांनी पहिल्यांदा शपथ घ्यायला पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न मी 100 मुलात करेन, माझ्या घरातल्या अंत्येष्टविधी 3 दिवसाच्या करेन, घरातल्या वास्तुशांती मी सत्यशोधक पद्धतीनं करेन आणि मगच तुम्हाला जगाला सांगण्याचा अधिकार आहे। आज जर आपण नुसतंच म्हटलो की हे सगळं करायला पाहिजे, निषेध करायला पाहिजे, आचारसंहिता करायला पाहिजे, बोलणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात करताना कुणीही पुढं येत नाही। आज मी मुद्दाम सांगतो, मी मराठा समाजामध्ये 10 ते 15 वर्षे काम करतो आहे। आज आमच्यातलीच काही लोकंसुद्धा पूर्णपणे वृत्तवैकल्यातच अडकलेले म्हणतात फक्त, पण लग्न कुणीही साध्या पद्धतीनं करत नाही, कुणीही घरातल्या अंत्येष्टविधी 3 दिवसात करत नाहीत, कुणीही म्हणजे मी सांगितलं त्यांना की बाबा सत्यनारायण पूजा करू नका, तरी पण लोक करतात। तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर स्वतःपासून सुरुवात करूया आणि मग आपण जगाला सांगू शकतोय। हां